गुरुनाथ कबाडे, राहणार अणदूर. मध्यंतरी माझं आधार सेंटर बंद असल्यामुळं, टेक्निकल अडचणीमुळे बंद असल्यामुळं बऱ्यापैकी अडचणीला मला माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलांना सामोरं जावं लागलं. त्या दरम्यान मला एक चॅनल कळालं माझ्या मित्राकडून की असं राणादादाच्या प्रतिष्ठान भवनमध्ये बँकेच्या कर्जाविषयी मदत केली जाते. सहज मी आणि मधु हजारे गेलो आणि तिथं CMEGP अंतर्गत अप्लाय केला आणि ते त्यांच्या कार्यालयामधून बँकेला आलं. बँकेनं मला बोलवून घेतलं आणि कर्जासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितलं आणि विदिन 12 ते 13 दिवसात मला बँकेकडून कर्ज हे मंजूर झालं. कर्ज मिळण्यासाठी प्रतिष्ठान भवन मार्फत काम करणाऱ्या मुलांकडून मला बऱ्यापैकी मदत झाली. बँकेचे कर्मचारी थोडंफार हेळसांड करतात, पण काय अडचण भासली की मी सुतार साहेबांना, प्रतिष्ठान भवन मधल्या काम करणाऱ्या व्यक्तींना फोन करत होतो. त्यांनी फोन करून सांगितलं की लगेच मग ते काम मार्गी लागलं आणि जवळपास 13 दिवसात मला ते कर्ज मिळालं. सेंटरसाठी थोडीफार मी गुंतवणूक केलेली आहे. सेंटर अगदी माझं व्यवस्थित चालू आहे. त्याबद्दल तालुक्याचे आमदार तसं बघितलं तर ते त्यांचं कर्तव्य आहे, पण हे अगदी व्यवस्थितपणे पार पडतात आणि बँकेच्या बाबतीत काम करणारी माणसं हे मी पहिल्यांदा बघितली. आता राजकारणी माणूस बघितलं तर बेरोजगारी आपल्या तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी वाढलेली आहे. रोजगार निर्मितीसाठी बँकेच्या मार्फत कर्ज मिळवणं म्हणजे अतिशय अथक परिश्रम करू नये. शेवटी नाराजी होऊन 10-15 हजार रुपये खर्च करून कर्ज मिळत नाही. तरी आपल्या तालुक्याचे आमदार राणा पाटील साहेब हे खास करून बेरोजगारी निर्मूलनासाठी बँकेच्या मार्फत नुसते राष्ट्रीयकृत बँका नाही तर खाजगी बँकांना सुद्धा एखादा होतकरू तरुण जर असेल तर त्यांना ते मदत करतात. हे मला तिथं त्यांच्या ऑफिसला मी पहिल्यांदा गेलो होतो, तिथं मला दिसून आलं आणि हे काम निश्चितच एक राजकारणी माणूस करतो. हे इतर राजकारणी लोकांनी हा आदर्श घेण्यासारखा.